नमस्कार मित्रांनो. तर आपण आज एक व्हिडिओ घेऊन येत आहे. त्याच्यामध्ये आपण ह्या गाडीवर इंजिन नॉईजवर व्हिडिओ आहे. तर गाडी स्टार्ट केल्यानंतर थोडासा नॉकिंगचा साऊंड आहे गाडीमध्ये. तर हा साऊंड आहे, याच्यावर आपण ऑइल ट्रीटमेंट यूज करणार आहे. ऑइल ट्रीटमेंट यूज केल्यानंतर फायरिंगमध्ये किती फरक पडतो आहे आणि यूज करायच्या आधी किती फरक आहे ते पाहणार आहे आपण ह्या व्हिडिओमध्ये. तर गाडी स्टार्ट केलेली आहे आपण, इंजिन रनिंग कंडिशनला आहे. तुम्ही आवाज ऐकू शकता. तर गाडीचा हलका कटकट कटकट असा साऊंड गाडीच्या इंजिनमधून येतो आहे. तर आपण याचं टेन्शनर, बेल्ट आणि टायमिंग वगैरे सगळं चेक केलेलं आहे. गाडी ब्लॅक स्मोक वगैरे मारत नाही आहे, पण हा कंटिन्युअसली साऊंड गाडी रन असताना इंजिन येतो. तर आपण याच्यावर ऑइल ट्रीटमेंट यूज करणार आहे ॲब्रोचं. तर त्याचं काय रिझल्ट आहे रिअलमध्ये, तर तेच या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. तर तुम्ही इंजिनची फायरिंग ऐकू शकता. गाडीचा हा जो कटकट हा साऊंड आहे इंजिनमधून येतो, त्याच्यावरच आपण हा व्हिडिओ बनवणार आहे. तर तो जो ऑइल ट्रीटमेंटचा फॉर्म्युला आहे तो कितपत काम करतो याच्यावर, तर याचा रिअल आपण रिव्ह्यू घेणार आहे. तर गाडीचा अशा प्रकारे आवाज येतो, जेणेकरून आपल्याला व्हिडिओमध्ये ऐकू येत असेल आवाज. बाकीचं इंजिनमध्ये मेजर असं काही काम नाही आहे, पण हा साऊंड थोडासा गाडी रनिंग कंडिशनमध्ये असताना आयडलिंगला तेव्हाच येतो. गाडी 2000 RPMच्या वरती गेल्यावर हा साऊंड पूर्णपणे बंद होतो. तर आयडललाच हा साऊंड येतो. तुम्ही परफेक्टली आवाज ऐकला असेल. तर आता आपण याच्यावर हे ॲब्रोचं ऑइल ट्रीटमेंट आहे, जे की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहे. तर याच्यावर लिहिलं आहे हेल्प टू इंजिन रन स्मूथ. तर कितपत इंजिन स्मूथ करते आपण पाहणारच आहे व्हिडिओमध्ये. तर याच्यासाठी काही यांनी टिप्स दिलेले आहेत की ऑइलची लेवल किती पाहिजे आपली आणि यूज कसं करायचं आहे. तर हे सिंथेटिक बेस ऑइलमध्ये वापरायचं लिक्विड आहे. त्याच्यात ज्याप्रमाणे याच्यावर लिहिलेलं आहे अँटी नॉकिंग ॲडेटिव्ह आणि इंजिन रन स्मूथर असं बरंच काही लिहिलेलं आहे. तर याची प्राईस 579 रुपये आहे, 89 सॉरी. तर हे आपण ह्या इंजिन ऑइलमध्ये आपल्याला टाकायचं आहे. त्याच्या आधी इंजिन ऑइलची लेवल किती आहे ही आपल्याला चेक करायची आहे. तर याच्यात दाखवल्याप्रमाणे ऑइलचं जे मॅक्सिमम लेवल आहे त्याच्यात थोडंसं खाली ऑइल पाहिजे, कारण जास्त असेल तर ऑइल जास्त लेवल झाल्यानंतर लिकेजचा प्रॉब्लेम येऊ शकतो. तर त्यांनी ते टिप्स याच्यावर दिलेले आहेत. आपण हा ऑइलची डिपस्टिक आहे ती टाकून चेक करणार आहे की आपलं ऑइल किती आहे. तर थोडंसं आपल्याला कमी ऑइल पाहिजे. तर हा जो ॲब्रोचा लिक्विड आहे ऑइल ट्रीटमेंट, हा जवळपास अर्धा लिटरच्या आसपास आहे म्हणजे अंदाजे. तर आपली ऑइलची लेवल मॅक्सिममच्या बऱ्यापैकी खाली आणि मिनिममच्या वरती मध्ये सेंटरला लेवल आहे. तर आपण हे ॲड करू शकतो. जर तुम्हाला यूज करायचा असेल तर हा फॉर्म्युला तुम्हाला जर आवडला, जर कारागीर असेल म्हणजे याचा यूज जर झाला इंजिनला, नॉकिंग बंद होत असेल, तर तुम्हाला यूज करायच्या आधी ऑइलची लेवल थोडीशी कमी ठेवायची आपली. तर असे आपण व्हिडिओ घेऊन येत असतो, जेणेकरून हे व्हिडिओ लोकांना काही फायदेशीर ठरतील किंवा त्यांनाही असे प्रोडक्ट वापरण्याच्या आधी एक्सपेरिमेंट करायचा असेल त्यांना, तर ह्या व्हिडिओमधून आपण तो एक्सपेरिमेंट त्यांच्यापर्यंत पोहोचवतोय. तर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो नक्की लाईक करा. तर हे जे ऑइल ट्रीटमेंट आहे एकदम घट्ट आहे. तर याचा जो बेस आहे एकदम जेली टाईप आहे. तर आपण हा इंजिन ऑइलमध्ये मिक्स करणार आहे. तर थोडासा व्हिडिओ फास्ट केलेला आहे जेणेकरून व्हिडिओ थोडा लेंथी नाही होऊ म्हणून. तर इंजिन ऑइलमध्ये आपण टाकत आहे. तर याच्यामध्ये असं पण मेन्शन केलेलं आहे की हे लिक्विड टाकल्यानंतर आपल्याला काही वेळ इंजिन रन करायचे. ते टाकल्यानंतर लगेच याचा रिझल्ट येणार नाही. आपल्याला 2-5 मिनटं इंजिन रन करायचे. त्याच्यानंतर हा नॉकिंगचा साऊंड जो तुम्ही आधी स्टार्टिंगच्या व्हिडिओमध्ये ऐकला असेल तो कितपत कमी होतोय ते तुम्हाला लवकरच कळेल.
तर पूर्णपणे आपण ऑइलमध्ये हे टाकायचे. तर याच्यामध्ये भरपूर कंपन्या असतात. हे आपण ॲब्रोचं आपल्याकडे अवेलेबल म्हणून ॲब्रोचं याच्यावर रिव्ह्यू करतोय. याच्यावर काही पेड प्रमोशन नाही आपल्याला काही. तर यात वृत कंपनीचं येतं, लिक्विमोलीचं येतं, अशा भरपूर कंपन्या आहे ब्रँडेड. त्यातली ही एक कंपनी आहे. जेणेकरून तुम्हाला ॲब्रोचं भेटलं नाही तर वृत कंपनीचे ही ब्रँडेड प्रोडक्ट आहे, लिक्विमोलीचेही आहे. तर तुम्ही हे यूज करू शकता. यांच्यामध्ये अजून आपल्याला रेडिएटर फ्लश म्हणून लिक्विड येतं आणि ऑइल फ्लश असंही लिक्विड येतं, जे की ऑइल चेंज करताना टाकायचं असतं. आणि रेडिएटर फ्लश असतं ते आपले जे रेडिएटर आहे किंवा कूलंटचे होज आहेत ते क्लीन करण्यासाठी वापरले जातात. पण हा आजचा फक्त आपल्याला ऑइल ट्रीटमेंटचाही रिव्ह्यू आहे. याच्यावर आपण दुसरा एक प्रोडक्ट आहे जो की रेडिएटर फ्लश आहे, त्याचा व्हिडिओ बनवणार आहे लवकरच. त्याची तुम्हाला लिंक येऊन जाईल. तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा. तर आपण लेवल चेक केलेली आहे. लेवल आपली वाढलेली ऑइलची, जी की आपली मिनिममच्या मॅक्झिममच्या मध्ये होती, ती लेवल थोडीशी वरती आलेली. जेणेकरून आता आपल्याला टाकलेलं आहे आपण ऑइल ट्रीटमेंट याच्यात. आता गाडी चालू करून पाहणार आहे आपण. तर व्हिडिओ थोडासा लेंथी मित्रांनो. जर तुम्हाला याच्यातून थोडंसं महत्त्वपूर्ण काही नॉलेज भेटतं असेल तर आमच्या व्हिडिओ अशा पाहत जा, जेणेकरून आमच्या चॅनलला तुमचे रीच भेटून जातील. आपण इंजिन स्टार्ट केलेलं आहे. थोडा वेळ आपल्याला रन करायचं इंजिन त्याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे. तर आता आपल्या ओडोमीटरला टायमिंग आहे, तर 53 मिनटं टायमिंग चालू आहे. तर दुपारची वेळ आहे. तर आपण 5 मिनटं रन करणार आहे आधी इंजिन. त्याच्यानंतर सध्या तर साऊंड नॉकिंगचा येतोय, पूर्णपणे ऑइलमध्ये मिक्स झालेलं नाही अजून. आपण थोडा वेळ रन केलेलं आहे इंजिन. आपण 5 ते 6 मिनटं रन झालेलं आहे इंजिन आपलं. तर कितपत आवाज येतोय आपण लवकरच पाहणार. आयडललाच चालू ठेवलेली गाडी आणि आपला हा आवाज फक्त आयडलमध्येच असताना येतो. ज्यावेळेस आपण एक्सिलेटर करेल त्यावेळेस आवाज येत नाही, जो की तुम्ही पाहू शकता. गाडीला ब्लॅक स्मिथचाही काही प्रॉब्लेम नाही. तर पूर्णपणे आपले 7 मिनटं कंप्लीट झालेले ट्रीटमेंट टाकून, जे की आपण इंजिन रन केलेले. तर हा आत्ताचा सध्याचा साऊंड आहे. तर याच्यामध्ये कितपत कमी झालेलं साऊंड तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. खरंच हे ट्रीटमेंट यूजफुल आहे का नाही याच्यावर तुम्ही कमेंट नक्की करू शकता. गाडीचा हा आत्ताचा सध्याचा साऊंड आहे, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगलाही तुम्ही आवाज ऐकला असेल नॉकिंगचा. आजची जी नॉकिंग येते का नाही ते तुम्हाला या व्हिडिओमधून आपण रिव्ह्यू केलेलं आहे. तर मित्रांनो, हे ट्रीटमेंट ऑइलचं यूजफुल किती आहे ते तुम्हाला लाईव्ह आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळालेलं आहे. तर तुम्हाला जर तुमच्या गाडीला असा ट्रीटमेंट यूज करायचा असेल तर ब्रँडेड कंपनीचा वापरत जावा. आणि अशाच आमच्या येणाऱ्या व्हिडिओला तुम्ही पाहत जा. तर अशा प्रकारे आपण पूर्णपणे हा व्हिडिओ बनवलेला आहे ऑइल ट्रीटमेंटवर. तर मित्रांनो, जर्मन गाड्या असतात यांना थोडासा इंजिनमध्ये थोडासा नॉईज असतोच काही कालावधीनंतर. ही गाडी 1 लाख जवळपास 45,000 किलोमीटर चाललेली. अजूनपर्यंत गाडीचं इंजिन वगैरे काय खुललेलं नाही आहे. बऱ्याच केसमध्ये काय होतं, थोडेसे रनिंग जास्त झाल्यानंतर फायरिंग थोडीशी चेंज होते. त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारचे यूज करू शकता. तर धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ पाहिला असेल तर पूर्ण.